2-3 दिवसापूर्वी एक रुग्ण आला. 3-4 दिवसापासून आजारी होता आणि थंडी तापचा त्रास होता. पोट दुखायचं, मळमळ वगैरे व्हायचं. तर त्यांनी रुटीनली ब्लड चेक वगैरे केलं. डेंग्यू केला, मलेरिया केला, CBC केलं. पण त्याला काही फरक काही जाणवला नाही. तर तो दवाखाना आल्यामुळे त्यांनी सांगितलं की असं का होतं आहे, रिपोर्ट नॉर्मल आहेत. म्हटलं एक रिपोर्ट राहून गेला आहे, लघवीचा रिपोर्ट, युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपिकचा रिपोर्ट आपला राहून गेला आहे, ते करून घ्या. युरिनचं संसर्गामुळे, लघवीच्या इन्फेक्शनमुळे थंडी ताप ह्या वाजून येतो आणि जे लक्षण तुम्हाला जाणवत आहेत ते त्याचंच असू शकतात. तर त्याने लघवी टेस्ट केली, इन्फेक्शन निघाला. तर तो थोडासा अचंबित झाला की लघवीच्या इन्फेक्शनमुळे एवढं काही होऊ शकतं बुवा असं. तर त्याचं म्हणणं आलं की जागृतीच्या भावनेने तुम्ही एक व्हिडिओ बनवा, जेणेकरून सगळ्या लोकांना, सगळ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे आज आपण हा विषय घेतला आहे. आजचा आपला विषय दैनंदिन जीवनातला आहे, सगळ्यांशी निगडीत विषय आहे. आणि आता उन्हाळा पण वाढतो आहे, त्याच्यामुळे जीवनचर्या किंवा जीवनशैलीमध्ये काही थोडा बदल आपला करावा लागणार आहे. तर आपण आज बघणार आहोत लघवीच्या संसर्गामुळे युरिन इन्फेक्शन का असतं, का होतात, लक्षणं काय आहेत, कारणे काय आहेत, काळजी काय घ्यावी, उपचार काय घ्यावं, सविस्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, दैनंदिन जीवनातला विषय, युरिन इन्फेक्शन, लघवीचा संसर्ग किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लघवीचा संसर्ग काय असतं हे आपण जाणून घेऊया. लघवीच्या मार्गात तर जंतुसंसर्ग झाल्यास, लघवीला त्रास झाल्यास आपण त्याला लघवीचा संसर्ग किंवा युरिन इन्फेक्शन असं म्हणतो. आता लघवीच्या मार्गात म्हणजे मूत्रशय आलं, मूत्रमार्ग आलं, किडनी आलं, यांचा काही संसर्ग झाला, यांचं काही इन्फेक्शन झालं जीवाणूमुळे, जंतूमुळे, तर आपण त्याला लघवीचं इन्फेक्शन असं म्हणतो. स्त्रियांना याचं प्रमाण जास्त आहे पुरुषांपेक्षा. त्याला काही वेगळे कारणे आहेत, त्यापैकी आपण पुढे बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुख्य कारणे काय आहेत, काय कारणं आहेत की ज्यांच्याने लघवीचा संसर्ग होतो किंवा युरिन इन्फेक्शन होतो. तर कमी पाणी पिणे हे मेन कारण आहे, हे प्रमुख कारण आहे. पाण्याचं प्रमाण जर शरीरात कमी ठेवलं तर लघवीला संसर्ग होतो, लघवीला इन्फेक्शन होतं, लघवीला त्रास होतो आणि युरिन इन्फेक्शन त्रास जाणवतो. तर पाण्याचं प्रमाण हे कमी असल्याकारणाने प्रमुख हे त्रास जाणवतात. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा शरीरामध्ये, शरीराची क्षमता ओळखा, कमीत कमी 3-4 लिटर पाणी शरीराला पाहिजे. हे थोडं जागृत करा. घरामध्ये मुली असतील, फॅमिलीमध्ये काही शिक्षित मुलं असतील किंवा परिवारात कोणी ज्येष्ठ असेल, घरामध्ये नेहमी प्रबोधन करा की पाण्याचं प्रमाण शरीरात हे जास्त असू द्या. त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शनचा धोका हा टळू शकतो. नंतर आहे अस्वच्छता ठेवली आपण, काही जेनिटल स्पॉट किंवा काही अवयवांना, जे मूत्रशयाशी निगडीत अवयव आहे त्या अवयवांची जर स्वच्छता नसली तर युरिन इन्फेक्शन हमखास होतो. नंतर आहे लघवी जास्त वेळ दाबून ठेवणे. बऱ्याच जणांना सवय असते की आउटडोर गेले, कुठे बाहेर गेले, लघवी लागली, लघवी दाबून ठेवतात. ते अतिशय घातक आहेत. याच्याने किडनीवर दाब येतो आणि लघवी दाबून ठेवल्याने इन्फेक्शनही वाढतं, संसर्गही वाढतो, त्रासही होतो. नंतर सगळ्यात जास्त धोका आहे मधुमेहाचा. ज्या रुग्णांना डायबिटीस आहेत, लघवीचं इन्फेक्शनचा जास्त धोका ज्या लोकांना आहे, ज्या लोकांना डायबिटीस आहे, मधुमेह आहे, डायबिटीस असल्यामुळे वारंवार लघवी होते, लघवीचा संसर्ग वाढतो. शुगर कमी जास्त झाल्यावरती, शुगर प्रामुख्याने वाढल्यावरती लघवीचं इन्फेक्शन होतं. म्हणून डायबिटीजच्या रुग्णांनी, डायबिटीस झालेल्या लोकांनी साखर नियंत्रित ठेवा आणि लघवीचं इन्फेक्शन होणार नाही ही काळजी घ्या. नंतर आहे किडनी स्टोन. ज्यांना वारंवार किडनी स्टोन होत असेल त्या व्यक्तींना किडनी स्टोनच्या अडथळ्यामुळे लघवीला त्रास होतो आणि लघवीला इन्फेक्शन होतो आणि किडनीला सूज असते थोड्याफार प्रमाणात, त्याच्यामुळे लघवीचा संसर्ग हा वाढतो. नंतर आहे गर्भधारणामुळे, प्रेग्नन्सीमुळे, गर्भधारणामध्ये प्रेशर आल्यामुळे गर्भपेशीवरती आणि गर्भपेशीमुळे लघवीच्या ब्लॅडरवरती बॅक प्रेशर आल्यामुळे लघवीचं इन्फेक्शन हे गर्भधारणा स्त्रीमध्ये असतं. त्याच्यामुळे त्यांनी विशेष काळजी घ्यावी, पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवावं, स्वच्छताची काळजी घ्यावी आणि इन्फेक्शन होणार नाही याचं त्यांनी थोडंसं लक्ष द्यावं. नंतर आहे डिहायड्रेशन. शरीरात पाणी कमी झालं, अर्थात मुळातच तुम्हाला 2 मिनटापूर्वी बोललो, शरीर पाणी कमी पिणं
आणि पाणी कमी पिल्यामुळे डिहायड्रेशन झालं. डिहायड्रेशनमुळे जर उन्हात आणि उन्हाचं असं हाय डिग्री तापमानात जर उन्हात गेलो आपण आणि त्यावेळेस शरीरामध्ये पाणी कमी पडलं, डिहायड्रेशन झालं तर इन्फेक्शन लगेच होतो. बऱ्याच लोकांना डायरियामध्ये वगैरे सुद्धा शरीरात पाणी कमी झाल्यामुळे इन्फेक्शन हा त्रास जाणवतो किंवा पोट दुखायचा त्रास जाणवतो किंवा त्यांना बऱ्यापैकी थंडी तापाचा त्रास जाणवतो किंवा विकनेस वगैरे वाटतं. नंतर याचं हे लक्षणं काय काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण हे लक्षात ठेवा की लघवी करताना जळजळ होते किंवा लघवी करताना त्रास होतो किंवा दुखतो, वेदना होतात. लघवीच्या वेळेस त्रास होणं, जळजळ होणं हे लक्षणं तुमचे युरिन इन्फेक्शनचं किंवा लघवीचं संसर्गाचं आहेत, हे लक्षात असू द्या. नंतर आहे वारंवार लघवी लागणे. थोड्या वेळाने लघवी लागले आणि वारंवार लघवी लागायला जाणं म्हणजे लघवीचं इन्फेक्शन आहे. पाणीचं प्रमाण शरीरात भरपूर ठेवा. नंतर आहे थोडी लघवी होणं, लघवीचं प्रमाण थोडं होणं हे सुद्धा लघवीचं एक प्रमुख कारण आहेत. ते एक उन्हाळी लागणं, लघवीला त्रास होणं, ते एक लागणं किंवा उन्हाळी लागणं हे लघवीचं इन्फेक्शनचं एक लक्षण आहेत. नंतर आहेत लघवीचा रंग. सगळ्यात महत्त्वाचा, मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, लघवीचा रंग पिवळा जर वाटलं तर शरीराचं पाणी कमी झालं असं समजावं, पाणीचं प्रमाण वाढवावं. सगळ्यात सोपा पर्याय. लघवीचा रंग बघा, फिकट पिवळा किंवा पिवळं वाटलं तर पाणीचं प्रमाण हे वाढवा. त्यामुळे यावेळेस लघवीच्या संसर्गाचं किंवा युरिन इन्फेक्शनमुळे काय होतं, लघवीचा रंग हा पिवळा होतो, पिवळसर होतो किंवा लालसर होतो. त्यामुळे घाबरून जाता पाणीचं प्रमाण हे शरीरात वाढवा. आता पोटाच्या खालच्या भागात बऱ्याच वेळेस दुखतं. स्त्रियांना पोटात आणि पुरुषांना बेंबीच्या खालच्या भागात, थोडंसं आजूबाजूच्या कमरेच्या भागात, पाठीच्या भागात वेदना होतात. ते इन्फेक्शनमुळे होतात, किडनी स्टोनमुळे होतात आणि लघवीच्या इन्फेक्शनचं कारण असताना त्या स्नायूंना थोडंसं ताण पडतो किंवा तिथे थोडंसं वेदना होतात. याच्यामुळे हे लघवीचं लक्षणं असतात, लघवीच्या संसर्गाचं लक्षण आहे, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर थंडी वाजणे. आताच 5 मिनटापूर्वी बोललो मी, थंडी वाजणं. थंडी ह्या प्रामुख्याने 3 आजारात वाजतात. थंडी वाजणं हे मलेरियामध्ये, डेंग्यूमध्ये आणि लघवीच्या संसर्गामध्ये युरिन इन्फेक्शनमुळे विशेष करून थंडी वाजते. हे खूप महत्त्वाचं आहे, हे कृपया करून लक्षात असू द्या. तर थंडी वाजून येते, ताप येतो, हे एक लघवीच्या संसर्गाचं प्रमुख लक्षण आहे. तर त्यामुळे थंडी वाजून ताप आलास तर याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि याच्याकडे थोडं गांभीर्याने घ्या आणि डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्या. आणि डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्याचं म्हटलं आता तपासणी कोणते करावे. तपासणीचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये युरिन टेस्ट असते, सोपी टेस्ट आहे, स्वस्त टेस्ट आहे आणि लवकर रिपोर्ट मिळतात. युरिनची टेस्ट करा, त्यांच्यामध्ये पल्स सेल्स, इपिथेलियल सेल्स, RBCs, काही इन्फेक्शन आहे, बॅक्टेरिया वगैरे आहे का, जंतू वगैरे, त्याच्यामुळे लघवीची टेस्ट ही करून घ्या जवळच्या लॅबमध्ये. नंतर आहे युरिन कल्चर टेस्ट. जर लघवीच्या इन्फेक्शन हे प्रमाण वाढलं असेल तर तुमचे डॉक्टर किंवा तज्ञ डॉक्टर तुम्हाला युरिन कल्चर सांगतील. हा कल्चरचा रिपोर्ट 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर येतो. याच्यामध्ये जंतू संसर्ग कुठल्या जंतूमुळे आहे ते ओळखण्यासाठी किंवा ते जाणण्यासाठी आपण युरिन कल्चर टेस्ट करतो. जर त्यांना वारंवार इन्फेक्शन होत असेल, त्यांना हाय ग्रेड किंवा जास्त प्रमाणात युरिन इन्फेक्शन असेल, त्या व्यक्तींना, त्या रुग्णांना आपले डॉक्टर ही टेस्ट सजेस्ट करतात. नंतर आहे पोटाची सोनोग्राफी. पोटाची सोनोग्राफीमध्ये आपण लघवीचे काही स्नायू असतात, लघवीचे जे काही अवयव असतात, मूत्रशयचे काही अवयव असतात, किडनी स्टोन असतात, किडनी असतं, याच्याचं आपण तपासणी करतो, परीक्षण करतो की किडनीचं स्टेटस आणि इन्फेक्शन वगैरे काही सूज वगैरे काही आहे का नाही, या तपासासाठी आपण सोनोग्राफी करतो. नंतर आहे आता काळजी काय घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. शरीराच्या क्षमतेनुसार, कामानुसार कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी हे दिवसभरातनं आपल्या शरीरात गेलं पाहिजे. लघवी कंट्रोल करू नका, लघवी दाबू नका. विशेष करून माझ्या आया बहिणींना ही विनंती आहे की कुठेही बाहेर तुम्ही गेला, आउटडोर गेला तर लघवीचं कंट्रोल करू नका, लघवी दाबू नका. बऱ्याच ठिकाणी सोयीसुविधा असतात, स्टॉप्स असतात, हॉटेल्स असतात, टोल्स असतात. त्याच्यामुळे पाणीचं प्रमाण भरपूर ठेवा आणि लघवी कंट्रोल न करता त्याला वाट मोकळी करून द्या आणि संसर्ग टाळा. आपल्या जीवापेक्षा, आपल्या तब्येतीपेक्षा, आरोग्यापेक्षा काही विशेष नाही, काही महत्त्व नाही. आपल्या तब्येत, आपले आरोग्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. तर त्याच्यामुळे हे काळजी आपण घेतली गेली पाहिजे. आणि जे लघवीचे संबंधित
मूत्राशयाशी संबंधित जे अवयव आहे त्या अवयवाची स्वच्छता विशेष करून ठेवा, स्वच्छ ठेवा, जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही. तर याच्यात असं उपचार काय घ्यावे, आता काळजी झाली तर उपचार हा खूप महत्त्वाचा भाग आहे. लगेचचं इन्फेक्शन जाणवल्यास घरच्या घरी तुम्ही पाणी भरपूर प्या, विश्रांती घ्या आणि जर त्रास वाढल्यास दुखणं आहे, किडनी स्टोनसारखा त्रास वाटतोय, थंडी वाजून ताप येतोय, तर नक्कीच आपल्या जवळच्या फॅमिली डॉक्टर किंवा तज्ञ डॉक्टरकडे जा. तपासणी करून गोळ्या औषध घ्या आणि त्याच्यानुसार ते अँटीबायोटिक सजेस्ट करतील, काय अल्कलायझर सजेस्ट करतील पाण्यात टाकून पिण्याचं, ते तुम्ही नक्की घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण आज थोडक्यातच जे महत्त्वाचं आहे लघवीचा संसर्ग किंवा युरिन इन्फेक्शनबद्दल माहिती दिली आहे. आशा करतो की तुम्हाला याचा सगळ्यांना फायदा होईल. आपले आप्तेष्ट नातेवाईक सगळ्यांना ही माहिती शेअर करा. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद. नमस्कार.